मुंबईतल्या बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्पातून नायगावमधल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय। पिढ्यानपिढ्या अवघ्या 160 चौरस फुटांच्या घरामध्ये राहणाऱ्या तब्बल 864 कुटुंबांना आता म्हाडाकडून 500 चौरस फुटांचं 2 BHK घर तेही पूर्णपणे मोफत मिळालेलं आहे। म्हाडाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नायगावमध्ये एकूण 20 टॉवर्स उभारण्यात आले आहेत। पहिल्या टप्प्यात 8 टॉवर्समधील घरांचा ताबा रहिवाशांना दिला गेलाय। त्यामुळे अनेक वर्षांपासून चांगल्या घराची वाट पाहणाऱ्या रहिवाशांचं स्वप्न आता प्रत्यक्षामध्ये उतरलंय। 423 पोलिसांच्याही हक्कांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय। 864 रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांचं वितरण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। आज ज्यांना चाव्या मिळालेल्या आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, मागच्या वेळेस केली होती की काही झालं अडचणी कशात नाही भागवा, पण मुंबईतलं बीडीडी साईतलं आपलं घर कधी विकू नका, काही झालं तरी विकू नका, अशी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो। आणि जे दुसऱ्या पिढीचे लोक आले आहेत त्यांना तर विशेषत्वाने सांगतो की तुमच्या पहिल्या पिढीने ज्या हाल अपेष्टा या बीडीडी चाळीमध्ये सहन केलेल्या आहेत, आता जे घर मिळालेलं आहे ते घर त्यांच्या हाल अपेष्टांची कहाणी सांगणारं घर आहे। त्यामुळे कधीच ते घर तुम्ही विकायचा विचार करू नका। ते घर त्याचं संवर्धन योग्य पद्धतीने तुम्ही करावं, अशा प्रकारची तुम्हाला सर्वांना विनंती करतो। मंगलप्रभात लोढाजी कुठे गेले? मंगलप्रभात लोढा, मी त्यांना बोलणार होतो, हे घर मंगलप्रभात लोढा बांधतात ना तशीच आहेत, म्हणजे चांगली क्वालिटीची, त्यामुळे गेले वाटतं ते, त्यापेक्षा चांगली आहे म्हणतात रे। मी त्यांना सांगतो तुम्ही असं बोललात।